हाय, हॅलो, स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. सगळ्यात प्रथम तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि पोळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. हे पाहताय तुम्ही दार कसं छान नटलं आहे. हे काव असतं त्यांनी हे काढलेली झाडं दाराच्या बाजूला. हे आंब्याचं तोरण, हे दार असं छान रांगोळीने सजले. हे जे असं आपण सुगडं वगैरे म्हणतो त्याला ही काव लावतो आमचं नारायण. आणि कावनी हे रंगवतात. हे गाडीचं जू तुम्ही पाहताय, हे लाकडी जू असतं गाडीचं. त्यानंतर हे गाडीचं पास, हे सगळं साहित्य असतं हे पूजेला मांडायला पोळ्यानिमित्त. आणि ह्या सगळ्याला काव लावून रंगवलं जातं. काव ही चॉकलेटी कलरची कातासारखी असते आणि त्यावर मग चुन्यानी अशी पांढरी ठिपके दिले जातात. तर दिसायला खूप छान दिसतं हे सगळं साहित्य. तर हे इथं पांढरे सगळे ठिपके दिलेले चुन्यानी. तर पोळ्याचा सण आपण बैलाचं ऋण व्यक्त करण्यासाठी वर्षातून एक दिवस हा सण साजरा करतो. खूप छान वाटतं त्यांच्याकडे पाहून. म्हणजे गहीवरून येतं, जेव्हा बैल आपण आणतो ना तेव्हा गहीवरून येतं पूजेसाठी. असं म्हणतात की एखादा बैल रुजतोसुद्धा एखाद्या वेळी. आणि ही सगळी पूजेची तयारी. हे नागिलीचे पान आहेत आणि नाडापुडी जी मिळते ती लाल रंगाचा त्यात दोरा असतो, त्यात हे नागिलीचे पानं ओवल्या जातात. त्यानंतर काकडी असते, ती बैलाच्या पायावर फोडल्या जाते. तर ही काकडी हे मोहाच्या पानांची हे जे काड्यांचं केलेलं असतं हे, तर हे पण पूजेला असतं. त्यानंतर आरतीसाठी हे आरतीचं ताट तयार आहे. त्यानंतर हे सगळं एका बाजेवर मांडलं जातं, पण बाज तर नव्हती घरी म्हणून हे सगळं एका पलंगावर मांडले. हे जू पास, हे सुगडं जे रंगवलेलं होतं ते, आणि अंगणात अशी छोटीशी छानशी अशी रांगोळ ज्याच्यात बैल दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर अशा पद्धतीची ही अशी रांगोळ काढलेली होती अंगणात. मग त्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरू होती. यावेळेस मावशी होत्या, स्वयंपाकाला भेटल्या होत्या. मागच्या वेळेस मावशी कोणीच भेटले नव्हते, तर एकटीलाच करावं लागलं होतं, पण यावेळेस मावशी भेटल्या होत्या स्वयंपाकाला. त्यानंतर ही स्वयंपाकाची तयारी, इथं ही फळाची आणि काकडीची भाजी इथं केलेली आहे. त्यानंतर बाकीचे हे तळणाचे पदार्थ जसं की चमकुऱ्याच्या वड्या, भजे, आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ही शिंगोळे. हे असे कणकीचे केले जातात आणि याला तळून मग हे बैलाच्या शिंगात हे घातले जातात, म्हणून याला शिंगोळे असं म्हणतात. हे शिंगोळे पण इथं तयार होत आहेत सगळे. आणि त्यानंतर मग अंगणात ही पूजेची मांडणी सगळी, हे पलंग टाकून पूजेची याच्यावर सगळी मांडणी केली. तर ही मांडणी करताना हे जे जू आहे त्याच्या दोन्ही साईडला हे आंब्याच्या पानांचं एक थोडी छोटीशी फांदी आणि त्यानंतर एक पळसाच्या पानांची छोटीशी फांदी ही पूजेला मांडतात. काही पळसाची फांदा आहे, एक फांदा पळसाचा आहे, पळसाच्या पानांचा, आणि एक आहे आंब्याच्या पानांचा. तर असं ह्या पूजेला मांडलं जातं. हे सगळं साहित्य हे सगळं मांडून तयार केलं होतं अंगणात. त्यानंतर बैल आले आणि बैलाची पूजा वगैरे मग आम्ही दोघांनी मिळून केली इथं. तर हे जे नागिलीच्या पानांचं आपण पाहिलं होतं ओवलेलं लाल दोऱ्यामध्ये, ते पण ह्या बैलांच्या शिंगाला बांधावं लागतं दोन्हीकडून. दोन्ही शिंगांना एकत्र हे पानांचं बांधतात. तर हे पण इथं बांधले. थोडीशी भीती वाटते आपल्याला, कारण ते आपण रोजची आपल्याला सवय नसते, म्हणून मग हे आमचा दीपक आणि जे नारायण आहेत ते पण म्हणजे सांगतात असं करा. तर मग नंतर मी त्यांनाच हे बांधायला सांगितलं. तर अशा पद्धतीने हे पानांचं ओवलेलं इथं आपण या शिंगांना बांधायचं असतं. प्रत्येक गोष्टीला काही ना काही महत्त्व असतं, काही ना काही त्यामागे आख्यायिका असते. तर हे पानांचं बांधल्यामुळे थंडावा वगैरे मिळण्यासाठी हे बैलाच्या शिंगांना बांधलं जातं. आणि असं म्हणतात की ते शांत होतात, म्हणजे डिवत नाहीत, म्हणून मग हे हे सगळं बांधलं जातं. त्यानंतर हे सगळं बांधल्यानंतर त्यांना केलेला पुरणाचा नैवेद्य खाऊ घातला. असं म्हणतात की बैल रुसतो, पण काही बैल वगैरे काही रुसलेले नव्हते. छानपैकी त्यांनी पुरणपोळी वगैरे खाल्ली, शांत होते सगळं. आणि मग हे अंगावरच्या झुली, सुंदर त्यांना घातलेला साज, खूप असं छान वाटतं आजचं रूप. खरोखर असं वाटतं की आजचं रूप हे त्यांचं नंदीचं रूप दिसतं, पाहायला छान वाटतं, पण तितकीच भीती पण वाटते. तर आरती वगैरे करून मग बैलांना लगेच जायचं पण असतं, पण थांबवलं मग थोड्या वेळ आरती वगैरे करून त्यांना इथं वाड्यातच. आणि त्यानंतर आमचे सगळे गडी, नारायण, दीपक वगैरे बाकीचे हे सगळे गडी, संतोष, हे सगळेजण यांनी जेवणं केली आणि शांततेने हे असा आमचा पोळ्याचा सण पार पाडला. तर कसा वाटलं तुम्हाला आमचा पोळा सण? नक्की सांगा. गावाकडे गेल्यावर कसा वेळ जातो आणि सण समारंभ साजरे करताना तर खूप वेळेचं भानच राहत नाही. अशा पद्धतीने आमचा सगळा सण साजरा झाला. तर तुमचा पोळा कसा साजरा झाला नक्की सांगा. तुमच्याकडे काय काय असतं पोळ्याला तेही नक्की सांगा. आणि तुम्हाला म्हणजे कसं वाटलं? हे आमचं एकदम जुना वाडा आहे.
तर हे कसं वाटलं तर आणि तुमच्याकडे काय काय पदार्थ करतात ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्यांना म्हणजे येतोची जेवण वगैरे झाल्यावर मग खूप सगळं आवरायचं बाकी होतं. त्यानंतर आवरलं, कारण मग गडबड नव्हती यावेळेस. असं ठरवलं होतं की आपण आता लगेचच्या लगेच वापस जायचं नाही, दुसऱ्या दिवशी वापस जायचं आहे. बैलांचं हे ऋण व्यक्त करायचं, हा एक सण आपल्या हातून झाला, आपण सगळं व्यवस्थित पार पाडलं, याचं एक समाधान मनाला खूप असतं. आपण आपल्या हाताने बैलांना खाऊ घातलं, सगळ्यांना आपल्यासमोर आपण बसून जेवू घातलं, याचा आनंद खूप वेगळा असतो. तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा. आणि शेतकऱ्यांचा मुख्य म्हणजे सगळं अवलंबून शेतीचं सगळं काम ह्या म्हणजे आमचे गडी आहेत त्यांच्यावर आणि बैलांवर अवलंबून असतं म्हणजे प्रत्येकाचं. कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळं सगळ्यांचं काम ह्यांच्यावर अवलंबून असतं. तर कसं वाटलं तुम्हाला सण नक्की सांगा. बाय.